देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी भक्तगण बऱ्याच गोष्टी करत असतात. शंकराची पूजा अर्चा करताना पूजेच्या खास सामग्रीमध्ये बिल्वपत्र अर्थात बेलाचे पान आणि पांढरी फुले असतात. तसेच भगवान शंकराला प्रिय असणारे धोत्र्याचे फळ किंवा फूल देखील शिवलिंगावर वाहिले जाते. धोत्रा हे विषारी फळ असून देखील ते शिवलिंगावर वाहण्याची परंपरा आहे. त्यामुळेच शिवलिंगावर धोत्र्याचे फूल अर्पण का केले जाते याबाबत ज्योतिष अभ्यासक श्रद्धा राठोड यांनी माहिती दिली आहे. शिवलिंगावर विविध प्रकारची फळे व फुले चढवली जातात. त्यातील एक म्हणजे धतुऱ्याचं फूल आणि फळ. माझ्या मते धोत्र्याचे फळ व फूल महादेवांना अर्पण केले जाते याचे कारण असे असावे की समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून आलेले अमृत देव आणि दानव यांच्यामध्ये वाटप केले गेले, परंतु विष मात्र भगवान भोलेशंकर यांनी जगाला वाचविण्यासाठी, कोणालाही हानी पोहोचू नये यासाठी स्वतः प्राशन केले आणि तेव्हापासून आपण जगाला तारणाऱ्या या महादेव शिवशंकराला नीलकंठ या नावाने ओळखतो. अशी मान्यता आहे की आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता, द्वेष, ईर्ष्या, जेलसी धतुऱ्याच्या विषारी फुलं किंवा फळाच्या माध्यमाने भगवान शिवशंकराला चढवून एका पद्धतीने आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी करत सकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आणि म्हणूनच महाशिवरात्री सारख्या पर्वा दिवशी किंवा महाशिवरात्री सारख्या मुहूर्ता दिवशी नक्कीच धतुऱ्याचे फळ किंवा फूल शिवलिंगावर अर्पण करावे. आपल्यामधील सकारात्मकता वाढवून स्वतःमधील शिवतत्वाला जागृत करत ऊर्जावान व्हावे. दरम्यान महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त धोत्र्याचे फूल किंवा फळ शिवलिंगावर अर्पण करून आपल्या जीवनात कटू व्यवहार आणि कटुवाणीपासून आपण दूर राहावे असे देखील श्रद्धा राठोड यांनी सांगितलंय. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.